नमस्कार, मी अविनाश टोरा स्वागत करतो तुमचं लोकल बंधन मीडिया चॅनेलमध्ये। चीन रोबोट बनवतोय, इस्रायल शस्त्र बनवतोय आणि आपण कुत्र्याला देव बनवतोय। चीनमध्ये आज रोबोट माणसासारखा विचार करतोय, इस्रायलमध्ये एआय युद्ध जिंकतोय, अमेरिका एआयने भविष्य लिहिते आणि भारतात एक कुत्रा देव झालाय। उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यात नंदपूर गावात एका मंदिरात एक कुत्रा मूर्तीभोवती फिरत होता। लोक म्हणाले, हा चमत्कार आहे, हा देवाचा अवतार आहे, हा देवदूत आहे, ये तो कुत्ता महाराज आहे। मग काय, लोकांनी पूजा केली, नारळ फोडले, आरती केली, सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल झाला, देशभर हसणं रडणं दोन्ही झालं। प्रश्न हा नाही कुत्रा का फिरत होता, खरा प्रश्न हा आहे आपण काय करत होतो। डॉक्टर म्हणाले त्या कुत्र्याला न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर असू शकतो, पण आपण विज्ञानाचं ऐकलं का? नाही। चायना एआयने रोबोट बनवतोय, कारखाने माणसं विना चालवतोय, भविष्याची अर्थव्यवस्था मजबूत करतोय। इस्रायलने एआय ड्रोन, एआय मिसाईल सिस्टम, युद्धात माणसाऐवजी मशीन निर्णय घेते। अमेरिका एआय प्लस स्पेस, एआय प्लस मेडिकल रिसर्च, एआय प्लस एज्युकेशन हे देश म्हणत नाही आपण महासत्ता होणार, ते काम करून दाखवतात। आणि आपण म्हणतो भारत महासत्ता होणार, भारत विश्वगुरू होणार, पण वास्तव काय? विज्ञानाऐवजी अंधश्रद्धा, प्रश्न विचारण्याऐवजी भक्ती, संशोधनाऐवजी रील्स आणि शिक्षणाऐवजी चमत्कार। एआय वरती चर्चा कमी आणि कुत्रा देव झाला यावरती चर्चा जास्त आहे। कुत्रा धोक्यात नाही, धोका श्रद्धेत आहे। धोका आहे विचार थांबवण्यात, धोका आहे प्रश्न विचारणं बंद करण्यात, धोका आहे विज्ञानाला दुय्यम ठरवण्यात। जेव्हा समाज चमत्कार शोधतो तेव्हा तो प्रगती हरवतो। नेदरलँड एक छोटासा देश आहे, पण तिथे एआय फार्मिंग होते, तिथे पाण्याचा एक थेंब सुद्धा वाया जात नाही। माती कधी खत मागते हे तिथे सेन्सर सांगतात। उत्पादन जास्त आणि नुकसान कमी होतं। हा शेतीत चमत्कार नाही, हा डेटा आहे। जपानमध्ये आज वृद्ध लोकांची संख्या वाढते, काम करणारी तरुण पिढी कमी होते। मग त्यांनी काय केलं? त्यांनी केअर रोबोट्स बनवले, जे वृद्धांना औषध देतात, चालायला मदत करतात। एकटे असले ना की त्यांच्याशी बोलायला रोबोट मदत करतात, म्हणजे रोबोट त्यांच्याशी संवाद साधतात। जपान अजिबात म्हणाला नाही देव मदत करेल, तो म्हणाला तंत्रज्ञान तयार करा। आज चीन रोबोट बनवतोय, तो उद्या निर्णय घेईल। आज इस्रायल शस्त्र बनवतोय, तो उद्या युद्ध जिंकेल। आणि आपण व्हायरल व्हिडिओवरती विश्वास ठेवत राहिलो तर इतिहास आपल्यावरती हसेल। महासत्ता होण्याची घोषणा करून नाही तर महासत्ता बनण्याचं काम करून देश पुढे जातो। आमचा विरोध श्रद्धेला नाही, श्रद्धा असावी, पण आमचा कडाडून विरोध अंधश्रद्धेला मात्र कायम आहे। तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं, किंवा तुम्हाला आमच्या विचारांबद्दल काय वाटतं, तुम्हाला एआय बद्दल काय वाटतं आणि भारतात चाललेल्या अंधश्रद्धेबद्दल काय वाटतं, हे सगळं कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्हाला जर देश प्रगतीकडे न्यावासा वाटत असेल तर प्लीज हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।